विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपला टेन्स नावाचा प्रकार पाहायचा आहे. तर पहा, टेन्स म्हणजे काळ. द लॅटिन वर्ड टेम्पस which came from the word time. It indicates time. हे आपल्याला काय दाखवतं? टेन्स दाखवतं. टेन्स म्हणजेच काळ. हे काळ आपल्याला काय दाखवतो? टाइम दाखवतो. तर टाइम्स म्हणजेच काय आहे? वेळ. या वेळेवरून काळाचे तीन प्रकार पडतात. ते काळाचे तीन प्रकार म्हणजे असे आहेत. पहिला प्रकार म्हणजे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स. या प्रेझेंट टेन्सला आपण वर्तमान काळ असं म्हणतो. वर्तमान काळ. नंबर 2 चा आहे पास्ट टेन्स. पास्ट टेन्स. या पास्ट टेन्सला आपण म्हणतो भूतकाळ. भूतकाळ. आणि नंबर 3 चा आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स. याला म्हणायचं भविष्यकाळ. भविष्यकाळ. तर पहा, वर्तमान काळ म्हणजे काय? सध्या मी बोलतो, मी जातो, मी खातो, मी बसतो. जेव्हा आपण वाक्याच्या शेवटी तो आलेला असतं तेव्हा तो काळ वर्तमान काळामध्ये असतो. वर्तमान काळ म्हणजे सध्या जी आपली क्रिया चालू आहे त्या काळाला आपण वर्तमान काळ असं म्हणतो. सध्या आपण वर्तमान काळामध्ये आहेत. बघा, दुसरा म्हणजे पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. जो काळ होऊन गेलेला आहे त्या काळाला आपण भूतकाळ म्हणतो. उदाहरणामध्ये काल मी गावाला गेलो. गेलो म्हणजे भूतकाळातली घटना आहे. म्हणून इथं आपल्याला कोणता काळ म्हणायचा आहे? भूतकाळ. पुढचा काळ आहे आपला फ्युचर टेन्स. उद्या मी प्राध्यापक होणार आहे. होणार आहे म्हणजे भविष्यकाळ. कारण आपण आता या प्रत्येक तिन्ही काळाचे प्रत्येकाचे 4 असे प्रकार पडतात. 4 + 4 + 4 असे एकूण 12 प्रकार पडतात. कारण टेन्स नावाचं जे प्रकरण आहे एकूण 12 प्रकारामध्ये या काळाची विभागणी झालेली आहे. या 12 पैकी आता पहिला जो काळ आहे ते प्रेझेंट टेन्स आहे. या प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. याला म्हणायचं साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याला म्हणायचं चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळ. तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याला म्हणायचं पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. आणि चौथा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याला म्हणायचं चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळ. आता प्रत्येक काळाचे 4 प्रकार पडतात. हे झाले प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार. आता दुसरा काळ आहे पास्ट टेन्सचा. पास्ट टेन्सचे सुद्धा तसेच 4 प्रकार पडतात. पहिला आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणतो. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. आणि पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. त्याचप्रमाणे फ्युचरचे सुद्धा 4 प्रकार पडतात. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळावर आधारित माहिती बघितलेली आहे. धन्यवाद.